नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहे. आता मकर संक्रांत आलेली आहे, त्यामुळे आपण आज तिळाचा लाडू करूया. त्यासाठी वजनी पाव किलो तीळ, मापे 1.5 वाटी तीळ घेणार आहोत. एक वाटी आणि ही अर्धी वाटी. मापे 1.5 वाटी, वजनी पाव किलो हे तीळ आहेत. स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत. 5 ते 6 वेलची घेतलेली आहे. शेंगदाणे 1 कप पेक्षा कमी आहे. एक वजनी 300 ग्रॅम गूळ, मापे 2 कप गूळ घेतलेला आहे आपण. हा 2 कप गूळ आहे. आता आपण कढई गरम झाले, आता वेलची गरम करून घेऊया, म्हणजे बारीक होईल वेलची. वेलची गरम केली आणि वाटली की ती मग छान बारीक होते. आणि तर आपल्या चवीचा घास या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा सोप्या रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर सुरू करूया. तर वेलची आता गरम झालेली आहे. मी शेंगदाणे आधीच भाजून हे केलेले, साल काढलेली आहे. आता आपण वेलची काढून ती वाटून घेऊया आणि मग शेंगदाणे वाटून घेऊ. आता ह्यामध्ये तीळ टाकू. तीळ मंद गॅसवरच भाजायचे. अजिबात गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा नाही. आपण वेलची चेचून घेऊया. आता एकदम बारीक, साल वेगळी करायची, पण सध्या चेचताना तरी तशीच बारीक करून घ्यायची. वेलची बारीक करून घ्यायची, साल वेगळी करायची. एक साईडला आपली तीळ पण भाजतायत. आणि आता आपण साल साईडला काढल्यानंतर
अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे. 1 चम्मच तूप टाकलं की मग आपण गूळ टाकूया. आता 2 वाटी गूळ घेऊया ह्यामध्ये आणि आता त्याचा पाक करून घेऊया. त्याचा आपण पाक करून घेऊया. बघू शकताय तुम्ही गूळ छान वितळलेला आहे. आता आपण हे असंच हलवत राहूया. थोडंसं मीठ टाकूया, जास्त नाही, कारण गुळामध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि हा पाक शिजून देऊया थोडा वेळ. तर ताटाला तूप लावून घेऊया. हे तूप लावलेलं आहे मी, विसरले मगाशी दाखवायला. तूप लावून घेऊया, म्हणजे ज्यावेळेस सारण आपलं तयार झालं की ते त्या ताटामध्ये काढायला. जेणेकरून लाडवाचं सारण आपल्या त्या ताटाला चिकटणार नाही. मी इथं पाक बघते, पाक तयार झालेला आहे का. ते कॅमेऱ्यामध्ये शूट नाही झालंय. पाक आपला रेडी आहे. तर आता आपण सर्व जिन्नस एकत्र करूया, म्हणजे शेंगदाणे, तीळ हे सगळं मी एकत्र केलेलं आहे. आता आपण ते मिक्स करूया. छान आता हे एकत्र मिक्स करायचं. सर्व मिक्स करून घेऊया आणि मग लाडू करायला घेऊ. छान मिक्स करून एकजीव करून घेऊया. आता हे छान एकत्र झालेलं आहे, म्हणजे गूळ, शेंगदाणे सर्व. जेव्हा बघा तूप टाकलेलं, त्यामुळे कढईला बिलकुल लागलेलं नाहीये. आता आपण हे जे मगाशी ताटाला तूप लावून ठेवलेलं त्या ताटामध्ये हे सर्व काढून घेऊया. आणि आता ह्याच कढईमध्ये पाणी ओतून घेऊया. त्याने काय होईल तेही सांगू. ह्यामध्ये पाणी गरम करून घेऊया आणि कढईला जे गूळ आहे तोही निघेल पहिला. आणि दुसरं, हेच पाणी खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे सारण ह्याच्या लाडवाचं केलेलं आहे तिळाच्या, ते सारण आपण ती कढई खाली उतरून घेऊन त्याच्यावरती ठेवायचं, जेणेकरून एक साईडला गूळ एक साईडला तीळ असं काही होणार नाही. हे असं ठेवायचं. गॅसवरून खाली उतरायची कढई आणि हे प्लेट त्या कढईवरती ठेवायची.
मस्त आता छान छान गोल गोल लाडू करून घेऊया. बघा, थोडं थोडं चमच्याने साईडला काढायचं, थंड करायचं. बाकी तसं एका जागी ठेवायचं. बघा छान लाडू होत आहे.